नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत। मी मयुरी कुंभार। पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। करोली या ठिकाणी आपण आलेलो आहोत ग्रामपंचायत रणधुमाळी अंतर्गत आढावा घेण्यासाठी। आज सत्ताधारी विरोधक आमने सामने उभे आहेत। आज प्रत्येक जण प्रचाराच्या शुभारंभाच्या मागे लागलेला आहे, प्रचार करत आहे। मी कसा बरोबर याची स्पर्धा इथं आपल्याला पाहायला मिळते। आज आपण सध्या बघतोय की कवटेमंकाळ तालुक्यातील 20 ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागलेल्या आहेत। याच ग्रामपंचायतीच्या अनुषंगाने करोली इथं आपण आलेलो आहे। करोली मध्ये सध्या सत्ताधाऱ्यांनी देखील पाठ थोपटून आता सध्या रणांगणात उतरले। त्याच पद्धतीने विरोधी गटामधूनही काही लोक सदस्यकरिता पदाकरिता आज रणांगणात उतरलेले आहेत। सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आज ठाम भूमिका घेण्यामागचं नेमकं कारण काय हे देखील आपण जाणून घेणार आहे। पण त्याआधी इथं काही महिला आहेत की त्यांनी देखील उमेदवारी अर्ज भरलाय, तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की आज तुम्हाला अर्ज भरण्यामागचं कारण काय। आपल्या गावामध्ये कोणकोणत्या सुविधांचा अभाव आहे महिलांसाठी? आरोची सुविधा, महिलांचं पाण्यापासून हाल होतो, तसेच कच्च्या रस्त्यांना मुर्मीकरण करून घेणे। बरं, मला सांगा, आज महिला स्वयंपाक करते, बरोबर आहे? महिला हीच घरची लक्ष्मी। महिलेला पाण्याची सोय महत्त्वाची आहे। स्वयंपाकाला घडीला पाणी लागते, चहा जरी करायचं असलं तर आपल्याला पाणी लागते, दूध जरी घालायचं म्हटलं तर दुधात थोडं कमी पाणी घातल्याशिवाय चहा होत नाही, बरोबर आहे? मग मला सांगा, तुमच्या गावामध्ये पाण्याची सोय आहे का तुम्हाला? हो आहे की। कशा नाही, पद्धतीची? आता सध्या सोय नाही, पण आमची ज्यावेळी सत्ता येईल त्यावेळी आम्ही आरो हे मशीन बसवून पाण्याची सोय करू। तुम्ही आता इलेक्शनमध्ये उभारलेला आहात, तर तुमचा अजेंडा काय की तुम्ही महिलांसाठी काय काय करणार आहे? आम्ही आरोची व्यवस्था करणार आहे, तसेच कच्च्या रस्त्यांचे मुर्मीकरण करून घेणार आणि शिक्षणाची सर्वांना शिक्षणाची सोय करून देणार। महिला बचत गट आज सगळीकडे राबवले जाते। महिला सशक्तीकरणासाठी केंद्र सरकार सुद्धा अनेक योजना आणतंय, अशी काही योजना आपण अंमलात आणणार आहे का? आमचा तर सध्या इथं सगळ्यांचा बचत गट आहे, तरी आम्ही म्हणजे आमचा सगळ्यांचा बचत गट गावात ग्रामसंघाला जोडलेला आहे। तरी आमची ग्रामसंघाची मीटिंग वगैरे बसते, प्रत्येकांना कर्जाची वगैरे सोय मागणी असते, त्यांना सोय करून देतो आम्ही। आता इथून पुढच्या इलेक्शनच्या ह्याच्यात तुम्ही ते करून देणार आहे। मावशी, तुम्ही सांगा, आज बाईला पाण्याची गरज आहे, तर तुम्हाला इथं पिण्यायोग्य पाणी मिळतंय का? आता सध्या नाही मिळत, नाही मिळत। नाही। मग आता जे इलेक्शन नंतर तुम्हाला मिळेल याची तुम्हाला शाश्वती आहे का? ही शाश्वती खात्रीदायकच आहे। खात्रीदायक हो. आहे। मला सांगा, तुम्ही मागच्या पॅनलमध्ये होतात असं आम्हाला कळलं, मग तुम्हाला महिला सशक्तीकरण किंवा महिलांच्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून काहीतरी लघु उद्योग चालू करणं यासाठी कधी तुम्ही पाठपुरावा ग्रामपंचायतीकडे केला का? केला होता, काय काय मग ते त्यामधनं सकारात्मक प्रतिसाद मिळाला का? नाही मिळाला। मग तुम्ही कधी तक्रार वगैरे करण्याचा प्रयत्न केलात का? हो केली होती, मग काय झालं? दुर्लक्ष झालं। मला सांगा मावशी, आज आपल्या गावामध्ये महिलांसाठी असं रात्रीचं किंवा संध्याकाळ झाली, मुलींना शाळेला वगैरे जाऊन येताना वेळ झाला, तर त्यांना असं सिक्युअर म्हणजे सुरक्षित वाटतं का गावात? नाही नाही, सुरक्षा ही कशाचीच नाही। बरं, मग अशा वातावरणात तुम्हाला मग सध्या काय वाटतं, म्हणजे काय करायला पाहिजे? पोलीस यंत्रणा तुमच्या इथं सतर्क आहे का? या आमच्या गावामध्ये एक ना एक पोलीस राहायला पाहिजे, अशी तुमची मागणी? आमची मागणी। बरं, इथं महिलांना त्रास होतो म्हणजे काय होतं नेमकं? महिलांना त्रास हे सगळीकडनंच होतो, या बरं कोण कशाचीच दखल घेत नाहीत। बरं, आता ही उमेदवार उभारलेला आहे, आता ही खात्री आम्हाला पटलेली आहे की ह्या उमेदवारामुळं आम्हाला पुढलं सगळं सुरक्षित होईल। तुम्ही सांगा, आज महिला म्हणून तुम्हाला तुमच्या गावाकडून काय अपेक्षित आहे विकास? महिला म्हणून आमच्या गावाकडून जे म्हणजे आमची काय महिलांची जर तक्रार असेल ती ग्रामपंचायतमध्ये आम्ही गेल्यावर की आमची दखल घ्यावी। बरं, आमची तक्रार असेल किंवा त्यांनी दखल घेऊन आम्हाला वेळेवर त्यांनी पाठपुरावा करावा। एखादं उदाहरण सांगा, म्हणजे तुमची अशी काहीतरी तक्रार आहे ती त्यांनी घेतली नाही मनावर आणि त्यामुळं गावामध्ये खूप गंभीर परिणामांना सामोरं जावं लागलं। काय झालं होतं, RCTचं ट्रेनिंग लागलं होतं बँक ऑफ इंडियाचं, त्यामध्ये आम्हाला सदस्य किंवा त्यांनी सांगितलं होतं की सरपंच तुम्ही बोलवा तुमच्या, कारण आमचं RCTचं जवळजवळ 35 ते 36 बॅच होती, त्याला सरपंचांना बोलवा म्हणून सांगितलं होतं। पण त्यावेळेस आमचे सरपंच उपलब्ध नसल्यामुळं आम्हाला तिथं म्हणजे कसं तरी म्हणजे ट्रेनिंग करता आम्ही केलं ट्रेनिंग, तरी पण आम्हाला म्हणजे आशा होती की आम्ही ह्यातून काहीतरी करू। दुग्ध व्यवसायाचं ट्रेनिंग होतं,
पण त्यावेळेस आमच्या अपेक्षा होती की सरपंचांनी तिथं उपस्थित राहावं. ठीक आहे, मग त्या योजनेपासून तुम्ही वंचित राहिलात थोडक्यात. ते आम्ही योजना केली, पण आम्ही पाठीमागं बघितलं नाही. जरी आमचं सरपंच गावचा नसला तरी आम्ही खंबीरपणे उभा राहिलो आणि आम्ही ते ट्रेनिंग 10 दिवसात पूर्ण केलं आणि सांगलीला जाऊन परीक्षा दिली, त्यामध्ये आम्ही पासही झालो. आपल्या गावामध्ये अंगणवाडी आहे का मावशी? आहे. तिथं व्यवस्थित मुलांना खाऊ वाटप होतो का? नाही. बरं, इथं शिक्षण मुलींना कसं मिळते? चांगलं आहे का? शिक्षण ही खात्रीदायक आहे. हं. खरं पुढल्या शिक्षणासाठी त्यांना अडचणी येत्या. बर, तुम्ही ग्रामपंचायतीचे सदस्य होता तेव्हा तुम्ही मुलींच्यासाठी असा पाठपुरावा केलात का की त्यांना येण्या जाण्याची सोय व्हावी किंवा काय करा? हो केला होता. ह्या रस्त्याची मागणी केली होती, बर, तरी त्यांनी दुर्लक्ष केलं. तुम्ही आज महिला म्हणून काय सांगणार आहे? मुलींच्या शाळेचा हाल होते, संख्या रस्ता अपुरा होता. रस्ता अपूर्ण होता. मुलींची शाळेला जाण्याची येण्या जायची सोय होत नाही. सरपंच फक्त झेंडावंदन, फक्त 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी काहीतरी कार्यक्रम असला तर हातपुरत्या कामापुरताच येतात, परत येत नाहीत. ते फिरकत नाही. हां, परत फिरकत नाहीत. किंवा महिलांची किंवा जे कोणी, फक्त महिलाच म्हणत नाही, जे लोक आहेत, जे गावातील किंवा तालुक्यातील जे गरजू लोक आहेत, त्यांना जी मदत हवी आहे ती त्यांनी केली पाहिजे. बर, मला सांगा, आज आपल्या गावामध्ये सध्या महिला सबलीकरण तर आहेतच, त्याच्यासोबत युवक युवतींसाठी काही असे स्पर्धा परीक्षा केंद्र वगैरे उभे आहेत का? नाही आहेत, पण आम्ही करू. आमच्या हातात जरी सत्ता आली, आमच्या जरी ही निवडणूक आम्ही जरी जिंकलो तर आम्ही हे करू. ठीक. ह्या निवडणुकीमध्ये तुमचा अजेंडा काय असणार आहे की तुम्ही कोणकोणत्या गोष्टींची पूर्तता करणार असं तुमचं एक स्वप्न आहे, म्हणजे तुम्ही घेऊन उतरलाय? पाणी पुरवठा, रस्त्याचं मुर्मीकरण करणे, मुलींच्या शाळेची सोय, स्पर्धा परीक्षा केंद्र. स्पर्धा परीक्षा केंद्रांची पूर्तता करू. त्यानंतर आमच्या हातात सत्ता आल्यानंतर आम्ही प्रत्येक ठिकाणी गावात बरोबर मोक्याच्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी मुळात वाचनालयात भरपूर अशी जे आपल्या गावासाठी जे पुस्तक आहेत, ज्या विद्यार्थ्यांना गरजू विद्यार्थ्यांना भेटत नाहीत, ती पुस्तकांची सोय करू. परत विद्यार्थ्यांसाठी अनेक ज्या सोयी असतील, नाईटला वाचनालय चालू ठेवू. इतर सर्व. मावशी, आपल्या गावामध्ये रस्त्यावर लाईट आहेत काय? एक बल असतोय, 4 बल नसते, बर, अशी परिस्थिती आहे. बल लागलेला, एकदा एक बल लागलेला 10 वाजले तर सकाळचे बंद होत नाही, अशी परिस्थिती. म्हणजे सगळी दुर्लक्षता आहे. आपल्या गावाला एक तलाव भेटलेला आहे, ते तलावातलं पाणी जे येते ते जर तलावामध्ये पाणी मुरवलं तर ते पाणी आपल्याला वर्षभर पुरेल असं मला कळलं. मग ते तलावामध्ये पाणी मुरवलं जातंय का? पाणी त्या लावणानं ही झालं, सोडलं तर पाणी मुरेल, नाहीतर नाही. अच्छा, तिकडं वरल्या लोकांनी अडवलं पाणी, म्हणजे इकडं खाली येतच नाही. म्हणजे आता सध्या सगळीकडेच भयान अवस्था आहे, दुर्लक्षितपणा अवस्था. भरलेला आहे. मला सांगा, लहान मुलांसाठी अंगणवाडी आहे, पण खेळायला मैदान वगैरे आहे का? खेळायला मैदान जसं म्हणजे मुलांना पाहिजे तसं नाही. एक वर्ग आहे, त्यामध्ये त्यांचं साहित्य मुलांना थोडंसं खेळण्यासाठी पाहिजे किंवा त्यांचं खेळण्याचं साहित्य असेल. हे म्हणजे त्या मुलांचं जेवढी संख्या आहे, शाळेचा पट आहे किंवा संख्या आहे, त्या हिशोबानं तर नाही अंगणवाडीमध्ये एवढं पुरतं. आपल्या गावानं कधी ग्राम स्वच्छता अभियानात भाग घेतला होता का? कधीच नाही. आज आपण करोली टी या भागामध्ये फिरता काही महिलांच्याकडे आलो होतो. यामधले एक महिला आहे ज्यांनी आज उमेदवारी अर्ज भरलेला आहे. त्यांच्यासोबत इतर महिलांच्याकडून मतं जाणून घेतलेत. गावचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आता यायला लागलाय आणि हाच कारभार बंद करणे हेतू आज घरातून महिला लक्ष्मी घरची जी म्हणतात ती आज घरातून बाहेर पडून गावचा विकास करण्यासाठी उंबरठा ओलांडून बाहेर पडलेली आहे. यावरूनच लक्षात येते की गावामध्ये विकास कितपत झाला असेल आणि जर झाला असेल तर तो कागदोपत्री झालाय का प्रत्यक्षात झालाय. येणाऱ्या निवडणुकांच्या या रणभूमीमध्ये आज घरची लक्ष्मी बाहेर पडते यासारखं दुर्दैवच कुठं नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणायचं तर आज या कारणानं का होईना पण आज गावातल्या महिला बाहेर पडतायत, स्वतःच्या पायावर उभा राहण्याचा प्रयत्न करतायत. महिला सशक्तीकरण, महिला सबलीकरण केंद्र सरकार राबवत असलं तरी त्या योजना गावापर्यंत एकही योजना पोहोचत नाही.
युवा शक्तीसाठी, युवा लोकांसाठी योजना कुठल्याही नाही आहेत. आज इथं महिलांना गृहउद्योगांचा कारभार शून्य आहे. या सर्व गोष्टींची पूर्तता करण्यासाठी आज महिलाच स्वतःची गरज पूर्ण करण्यासाठी आज रस्त्यावर उतरलेले आणि रणांगणात उतरले. आणि आता तुम्हाला पूर्ण विश्वास आहे का की तुमचंच पॅनल निवडून येईल याची? हो 100% खात्री आहे 100% खात्री आहे आम्हाला. काय खात्री आहे? आमचं पॅनल निवडून येणार. येणार. निवडून आल्यानंतर तुम्ही महिलांसाठी काय काय कराल असं तुम्ही सांगा. महिलांसाठी काय ज्या सुविधा आहेत त्या आम्ही करू. तर पाहताय तुम्ही की या सर्व महिलांनी आज शेड्यूल थोपटून त्या आज रणांगणात उतरलेल्या आहेत की आमचाच विजय होईल हे त्यांनी निश्चित सांगितलेलं आहे. आता निवडणुकीचा निकालानंतर स्पष्ट होणार की इथल्या ग्रामस्थांनी या महिलांना निवडून देणार की नाही देणार. करोलीटी या गावामध्ये आपण ग्रामपंचायत रणधुमाळी अंतर्गत काही नागरिकांची मतं जाणून घेणार आहोत. काही माजी सदस्य देखील आहे जे मागच्या निवडणुकांमधून निवडून आलेले काही सदस्य इथं उपस्थित आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. मला सांगा, आपल्या ग्रामपंचायतीच्या गेल्या 5 वर्षातल्या कार्यकाळात सरपंचांनी केलेला विकास काय? आजच्या डेटमध्ये सरपंचाने विकास हा केला नाही. गावामध्ये तो प्रेझेंटेशन आहे नाही. 2 महिने 4 महिने पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन त्यांचा परिवार तिकडे असल्यामुळे राहिले आणि ते गावामध्ये उपस्थित नव्हते. आणि मागली जी बॅकग्राऊंड आहे ही ग्रामपंचायत तिने चालवलेली आहे. चालवण्यासाठी इथं उपस्थित नाही. आम्ही विचारायचं कोणाला, हा मोठा प्रश्न पडला आम्हाला. तुम्ही एक म्हणजे मागील पॅनल मधले सदस्य होता, तर गावचा विकास करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केला नाही करून विचारायचं कोणाला हा प्रश्न पडला. पुढली जर सुशिक्षित असेल तर मी विचारू शकतो. मी हा वैयक्तिक सुशिक्षित आहे, एक सर्व्हिसमॅन आहे मी. त्यामुळं मी त्यांना समजावू शकलो नाही. माझी कॅपॅसिटी त्यांना समजवण्याची नाही. आम्ही जे बी बोलणार शॉर्टमध्ये बोलणार ना. समजलं ठीक, नाही समजलं काय करायचं. मला सांगा, आपल्या गावामध्ये कोणकोणत्या असुविधा आहेत? असुविधा केलंच काय नाही, त्याचा असुविधाचा संबंधच नाही आहे असं मला काहीच गावात वाटत नाही. करावं ज्या भावना आहेत माझ्या ह्याच्याशी सहमत राहण्यास कोणीही तयार नाही. जेवढी सदस्य आहेत, शिक्षण आहे या नाही मला माहीत नाही, पण क्वालिटी नाही त्यांच्या. मला सांगा, गावामध्ये प्यायचं पाणी आहे का हो? नाही. ही जलयुक्त शिवार हा जवळजवळ 10 वर्षे होऊन गेली असतील, पण पाणी एक दिवस सुद्धा ही जिथल्या समोर टाकी, त्या टाकीला एक दिवस सुद्धा पाणी आलेलं नाही. नळ जोडलेले आहेत का आपल्या इथं घरात? हर घर नल योजना अजून पूर्ण झालेले नाही. जोडायचा ते प्रयत्न करत आहेत, पण अजून काही झालेलं नाही. त्यातनं पाणी तर येते का खरं? पाणी येण्याची जोडलेच नाही. पाणी कुठून येणार? जोडावं लागेल ना त्याला. मला सांगा, आपल्या गावामध्ये कोणकोणत्या सुविधांचा म्हणजे इथं सुविधाच नाही आहेत? गावातला मेन रोड नाही, गटरीची कामं व्यवस्थित नाहीत, त्यामुळं मच्छर होऊन डेंगू हे आजार पसरायला लागलेत गावात. इथं आपल्या इथं आरोग्याचं प्राथमिक आरोग्य केंद्र आहे का? प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, पण त्यासाठी मॅडम 24 तास डॉक्टर उपलब्ध करणं गरजेचं आहे. आता सध्या तालुक्यामध्ये डेंग्यूचं थैमान घातलेलं आहे आणि तालुक्यामध्ये डेंग्यूच्या बाबतीत कोर्लीटे गाव हे 1 नंबरला आहे. तर त्या बाबतीत आता सर्वे होऊन पेपरला पण न्यूज आलेत, पण त्याची अजून उपाययोजना म्हणावी अशी झाली नाही. दुसरी गोष्ट, शिक्षण आता इथं 10वीपर्यंत आहे. आमची ज्या वेळेला सत्ता येईल, शेतकरी विकास आघाडी आमच्या पॅनेलचं नाव आहे, ज्यावेळेला आमची पूर्ण सत्ता बसेल त्यासाठी आम्ही अजून 2 वर्ग वाढवण्याचा प्रयत्न करू. 11-12वी ज्युनियर कॉलेज याच ठिकाणी व्हावं. शिक्षणाच्या बाबतीत सर्वांनी याच ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी न जाता गावातल्या ठिकाणी सर्व मुलांची व्यवस्था व्हावी यासाठी आम्ही परिपूर्ण प्रयत्न करू. त्याचबरोबर अंगणवाडीवर पोषण आहार याकडे आम्ही प्रामुख्याने प्रथमतः बघणार आहे. त्याचबरोबर गावात असणाऱ्या मेन ठिकाणी चौकातनी CCTV कॅमेऱ्याचं परिपूर्ण नियोजन आम्ही यावेळी करणार आहोत. त्याचबरोबर तरुण, या ठिकाणी व्यसनाधीन तरुण भरपूर झालेले आहेत, त्याकडे प्रामुख्यानं आम्ही लक्ष देऊन तरुण व्यसनापासून कसा आहार बाजूला लांब जाईल त्याकडे आम्ही परिपूर्ण लक्ष देणार आहे. त्याचबरोबर आम्हाला आता 100% खात्री आहे, आमचं पॅनल 100% बसणारच आहे, त्या बाबतीत काही शंका नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचं पॅनल पूर्णपणे युवकांचं आहे. आमचा एकच ब्रीदवाक्य आहे, युवा पर्व. मला सांगा, इथं गावामध्ये महिलांना, खास करून मुलींना सुरक्षेच्या दृष्टीनं कितपत आहे? सुरक्षेच्या दृष्टीनं म्हटलं तर हायस्कूलमध्ये आता CCTV कॅमेरे बसवलेले आहेत. नाही, मी गावात फेरफटका मारला तेव्हा मला असं कळलं की मुलींची इथं छेड काढली जाते. चौकातून मुलींना जाताना गाड्या अडवल्या जातात. बरोबर. हे याचं नेमकं कारण काय? याचं नेमकं कारण काय? वाढलेली बेरोजगारी.
बर बेरोजगारी वाढलेलं आणि दुसरं प्रमाण म्हणजे व्यसनाचं. बर व्यसनाचं प्रमाण असल्यामुळे त्यांना कोण विचारू शकत नाही. ते गावचा राजकीय लोकच ना, आमच्या गावात जी राजकीय पुढारी आहेत आत्ता प्रस्थापित, ह्या लोकांनी या गावातल्या तरुण पिढीला व्यसनाधीन केले. आता लोकांना तुम्ही मतं द्या म्हणून त्यांना मटणं खायला घालायची, त्यांना दारू पाजायची, हे उद्योग करणारे हे लोक आहेत. ह्या लोकांच्या आहारी ही तरुण पिढी गेल्यामुळं चौकात बसणं, शाळकरी मुलींची येतात छेड काढणं असले उद्योग थोडे आमच्या इथं झालेले आहेत. पण आम्ही सगळ्यांनी या गोष्टीला अटकावा करून प्रत्येक वेळी पोलीस स्टेशनला सांगून या गोष्टीला आम्ही आता अटकावा आणला आहे. आपल्या गावामध्ये पोलीस चौकी आहे का? आमच्या गावामध्ये पोलीस चौकी नाही, एक पोलीसही नाही आहे. नाही. आम्हाला फक्त सलगर बीट येते. सलगर बीटला हवालदार असतात. काय आम्हाला गावामध्ये अडचण आली तर आम्ही त्यांना सांगतो, ते आमच्यापर्यंत येतात. इथं प्राथमिक आरोग्य केंद्र आहे का? प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. डॉक्टर असतात का? निवासी डॉक्टर नसतात, फक्त दिवसा असतात. निवासी डॉक्टर नसतात. बरं, मग असं कधी तुम्हाला सिच्युएशन आली आहे की बाबा इमर्जन्सी आली आहे आणि डॉक्टर अवेलेबल न झाल्याने एखादा माणूस किंवा एखादा पेशंट दगावला आहे? बऱ्याच वेळेला झालेले आहेत. बरं प्राथमिक आरोग्य केंद्रात 24 तास डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे रात्रीच्या वेळेला आम्हाला तालुक्याच्या ठिकाणी किंवा मिरज सांगलीच्या ठिकाणी जावं लागतं. मग त्यावेळेत उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू बऱ्याच ठिकाणी झालेला आहे. मग प्राथमिक आरोग्य केंद्रात जर डॉक्टर उपलब्ध असतील तर आपल्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक स्वरूपाचा उपचार करता येतो. निवासी डॉक्टर नसल्यामुळं तो उपचार थांबतो आणि त्याचा जागेला मृत्यू झाला. असं किती तर उदाहरण आहे. मला सांगा, आपला गाव कधी ग्राम स्वच्छता अभियानामध्ये भाग घेतलाय का? कधीही भाग घेतलेला नाही आहे. गेली 10 वर्ष झालं या पार्टीची सत्ता आहे, या लोकांची सत्ता आहे. यांनी गावाचं नाव व्हावं किंवा गावामध्ये असं कुठली गोष्ट चांगली व्हावी असल्या कुठल्याही गोष्टीत कधी सहभाग घेतलेला नाही आहे. मी स्वतः यांना माहिती अधिकारात माहिती मागितली की तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्ही कुठल्या असल्या गोष्टीमध्ये भाग घेतला आहे, काय असलं काय केलं का तुम्ही, तर कोणतेही काम यांनी केलेलं नाही. तशी माहिती मला माहिती अधिकार त्यांनी दिल्या. असल्या कुठलीही गोष्ट केलेली नाही त्यांनी. गावच्या विकासाच्या दृष्टीने जर बघितलं तर एकही गोष्ट कुठली केलेली नाही अजिबात. ग्रामसभा कधी घेण्यात आल्यात का? ग्रामसभा या घेण्यात आल्यात, पण आमच्या गावामध्ये ग्रामसभा सरपंच नसताना ग्रामसभा आमच्या गावात झाल्यात की ज्या ग्रामसभेमध्ये सरपंचच हजर नसतात. मग ठराव कसे पास होतात? तसं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. डुप्लिकेट सह्याने फक्त ठराव पास होत नाहीत. आता कसं आहे, काही गोष्टी आपल्याला बोलता येत नाहीत. काही लोक होती चांगली, ती गेली, त्यांच्या पाठीमाग आपण त्यांचं काही उन्हं काढणं बरोबर नाही. ती गोष्ट काही त्या लोकांनी गावासाठी काय चांगल्या गोष्टी पण केलेल्या होत्या, त्यामुळे ते गेलेल्या लोकांच्या बाबतीत आपण काय आता बोलणार नाही. पण अत्यंत म्हणजे स्वतः मनमानी कारभार सगळा झालेला आहे. सरपंच चांगले होते, ते येत जात होते, पण त्यांना मुळात इथं येऊच द्यायचं नाही. सगळा कारभार स्वतःच बघायचा. असले उद्योग करणारे लोक ह्या गावामध्ये आहेत. अगदी चेकच्या सह्यासुद्धा दबावाखाली करून घेऊन ते कामं काहीतरी केली नाही केली. तुम्ही जर आता गावामध्ये विकास कामं जर बघितला, गटर केलेलं आहे, त्याच्यावर चेंबर नाही. आता जर बघितला तर एक तर रोड आहे आमच्या ग्रामपंचायतपासून बाहेर पडणारा रोड आहे, म्हणजे कवटेमंकाळला जाणारा रोड आहे तो. त्या रोडच्या कडेला यांनी आत्ता गटर केलेली आहे. ती गटर तुम्ही फक्त पंचायत समितीमध्ये चौकशी जर केला आज रोजी की ही गटर करता येते का, ती गटरच करता येत नाही. जो रोड तुमचा याच्याकडं PWDकडं आहे त्या रोडवरच्या कडेनं तुम्ही गटर करायचा संबंध काय? गावचे पैसा 1 रुपया जरी खर्च केला तर तुम्ही गावचा खर्च करणार आहे. या गोष्टीवर कोण काय विचारलं तर त्याला कुठल्या तर धमक्या देणं, त्याच्या घरच्यांना त्रास देणं, तुझ्यावर असं केस घालतो, तुला तुझ्या तसे केस घालतो, हे असल्या गोष्टी करणारे, असला उद्योग करणारे ही लोक आहेत. त्यामुळं त्यासाठी आम्ही आत्ता एक सगळ्यांनी एकत्र बसून एक तरुण लोकांचं पॅनल उभा केलं आहे की जे पूर्णपणे शिक्षित आहेत. कोणीही निरक्षर माणूस नाही. एखाद्या ठिकाणी कसं ज्येष्ठ कोणतरी माणूस असावा माहितीगार, म्हणून आम्ही एखाद्या ठिकाणी अशी माणसं अनुभवासाठी माणसं घेतलेली आहेत. पण आमच्या पॅनलमध्ये 80% लोक ही तरुण आहेत आणि पूर्णपणे. आपल्या गावाच्या रस्त्याला लाईटची सोय आहे का? आमच्या गावाच्या रस्त्याला लाईटची सोय म्हणायच्या मॅडम, तुम्ही काय सांगताय? आपलं गाव कसं आहे? एकदम बेकार मध्ये आहे. गावची लोक चांगली आहेत, हा. परंतु कोण बोलू शकत नाही, त्यांना बर बोलू शकत नाही. त्याच्यामुळं आणि कोण बाकीचे पब्लिक विचारायला सुद्धा कोण जात नाही, धाडस करत नाही. बर, याबद्दल कधी तुम्ही गावच्या ग्रामपंचायतीत जाऊन तक्रार करणं की बाबा हे असं आहे, हे तसं आहे, इथं रस्ता केलेला नाही, इथं गटर केलेलं नाही, औषध फवारणी, मला सांगा गावामध्ये घंटागाडी आहे का? हो, नाही आहे. एकही घंटागाडी नाही आहे मॅडम. सफाई कर्मचारीच नाही आहेत. आणि एक सफाई कर्मचारी आमच्या इथं आहे. कुठं गेला प्रकाश? पुढे जरा. त्या माणसाचा पगार वेळेवर दिला नाही. त्या माणसानं या ग्रामपंचायतला मी माझा पगार द्या अन्यथा मी आत्मदहन करतो
असं सांगून सुद्धा त्या माणसाचा ह्या लोकांनी पगार दिला मला नाही. सांगा आपल्या गावचे लाईट बिल काहीतरी लाखामध्ये 25 थकीत लाख आहे. रुपये लाईट बिल थकीत आहे ह्या गावचं. कारण काय? कारण म्हणजे ह्यांचा उद्योगच, कारण दुसरं काहीच नाही. पैसे कुठे गेले हे ह्यांनाच विचारायला पाहिजे. 25 लाख रुपये लाईट बिल थकीत आहे ही सगळ्यात मोठी गोष्ट. त्यानंतर ह्या कर्मचाऱ्यांचा पगार झाला नाही ही त्याच्यापेक्षा पुढची गोष्ट. म्हणजे कुठे ते कर्मचारी आहेत? आहे तिथं कर्मचारी. या इकडे समोर. किती दिवस झाला तुमचा पगार नाही? 11 महिने झाले. मग तुम्ही कुणाकडे मागत होता पगार? सरपंचाकडे हे मागितलं होतं. पगार मागितला होता. हो. काय म्हणले मग ते? द्यायचं म्हटलं होते. 11 महिने असंच ठेवायचं? असंच ठेवलं. बरं, मग आता त्या पगाराबरोबर पगाराचं व्याज पण देणार आहेत काय? आता ते काय मला माहित नाही देणार आहेत का नाही. तुम्हाला वाटतंय का सरपंच पगार देतील? पगार आता दिवाळी आल्या पगार नाही तर आम्हाला. तेच तुम्हाला त्यांनी देतील असं तुम्हाला वाटतंय का? सरपंच दिवाळी बोनस विथ बोनस पगार देत नाहीत, तेवढं देणार नाहीत. नाही. 2-3 महिन्याचं देतील असं नेहमीच करत आल्यात काय 5 वर्षात? नेहमीच नाही ते आता 1 वर्ष झालं पगारच नाही म्हटल्यानंतर नेहमी म्हणण्याचं जात 4 वर्षात 1 वर्ष. तुम्ही मला सांगा आपल्या गावचा विकास पाहिजे म्हणजे तुम्हाला काय पाहिजे? रस्ते, पाण्याची सोय, हम्म. आरोग्याची सोय, लाईटची सोय, शिक्षण. बरं, इथं मुलांना शिक्षण कशा पद्धतीचं मिळतं? शिक्षण नाही, प्राथमिक शिक्षण माध्यमिक इंग्लिश मिडियमची सोय आम्हाला करावी लागणार. इंग्लिश मिडियमची करायला आता कसं झाले सध्या युगात इंग्लिश मिडियमची Craze क्रेज आहे. त्यामुळे मराठी शाळेला जास्त डिमांड देत नाहीत कोण. बरं. आता सध्या इंग्लिश मिडियमची सोय करावी अशी गावकऱ्यांची इच्छा आहे. बरं, मला सांगा आता जे युवा पर्व म्हणून जे तुमचा आता टॅगलाईन आहे आणि त्याच अनुषंगानं तुम्ही आज रणांगणात उतरलेला आहे, मग तुमचा आता अजेंडा काय? अजेंडा मुळात आमचं म्हणणं हेच आहे की आता जी पिढी आहे ही आहे अशी निर्व्यसनी करणे, जी व्यसनाधीन तरुण आता आहेत त्यांना या व्यसनापासून दूर करणे आणि दुसरी गोष्ट महत्त्वाचं की त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे. हा रोजगार गाव लेवलला सुद्धा आपण उपलब्ध करून देऊ शकतो. अगदी बचत गटापासून भरपूर योजना आहेत. या सगळ्या गोष्टी आपण करू शकतोय, पण या लोकांना हे करायचंच नाही आहे. म्हणताना आजपर्यंत हे पडत आलेलं आहे सगळं. ही लोक त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं, त्यानंतर तरुण पिढीला आपल्या ताब्यात ठेवायचं. ताब्यात ठेवायला काय करायचं तर व्यसनाधीन करायचं. हा एकच त्यांचा फंडा आहे, बाकीचं कोणतेही फंडा नाही. हा फंडा फक्त आम्ही हा फंडा कायमचा या गावातनं काढून टाकायचा प्रयत्न आम्ही सगळ्यात पहिला करणार. त्यासाठी आम्ही तरुण आणि निर्व्यसनी पिढी आणि निर्व्यसनी पॅनेल आमचं उभा केलेलं आहे. बरं, मला सांगा आता तुम्ही ह्या निवडणुकांच्या नंतर तुम्ही निवडून याल, ह्या तुम्ही तर आता स्पष्ट इशारा दिलेला आहे. तर आता त्याच्यानंतर तुम्ही गावामध्ये महिलांसाठी, मुलींसाठी, तरुण पिढीसाठी विशेष काय करणार? महिलांसाठी मुळात आता जर आमच्या गावची अवस्था जर तुम्ही बघितली, शाळकरी मुलींची छेडछाड करण्यापासूनचे उद्योग आमच्या गावामध्ये झालेले आहेत. सर्वात पहिला आम्ही एक आमच्या गावासाठी इथं बीट हवालदार नेमावा म्हणून सांगेन, किंवा एखादी चौकी हे सगळं उभा करा हे पहिला सांगेन. त्यानंतर ज्या चौकामध्ये अशी टवाळखोर लोक बसतात त्या प्रत्येक चौकामध्ये आम्ही CCTV बसवू पहिल्यांदा. आणि मुळात जर पिढीत जर तुम्ही व्यसनाधीनतेपासून बाजूला काढला तर हे सगळ्या गोष्टी आपोआप थांबतात. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आम्ही आहे की ही व्यसनाधीनता थांबवणं. व्यसनाधीनता थांबवण्यासाठी आम्ही प्रत्येक गोष्ट त्यासाठी करणार, की अगदी दारूबंदी म्हणा किंवा बाकीच्या कुठल्या गोष्टी असतील त्या सगळ्या आम्ही आमच्या अजेंड्यावरती आहेत सध्या. आता इथं गावामध्ये पिण्याच्या पाण्याचा हर घर नल योजना काहीतरी राबवण्यात येते, मात्र इथं नळ जोडलेत पण पाणी नाही अशी अवस्था काहीतरी आम्हाला पाणी येण्यासाठी पहिला पाण्याची टाकी बांधावी लागते. इथं या गावामध्ये जर परिस्थिती बघितला तर आज या गावामध्ये पाणी येते, ही टाकी कुणाच्या तर गावात कुणाच्या तर क्षेत्रात बांधलेली आहे. त्या क्षेत्रातनं म्हणजे समजा उद्या हे जर पॅनल ह्यांचं पडलं, त्यांचं पॅनल पडल्यानंतर नवीन पॅनल आल्यानंतर हे सगळ्यात पहिला ह्यांचा अजेंडा काय असतो त्या पार्टीचा, की गावचं पाणी बंद करणं. हा उद्योग करणारे ही लोक आहेत. म्हणजे ती मुद्दाम होऊन त्या पाण्याच्या टाक्या या ग्रामपंचायत नावावर केलेलं नाहीत. आम्ही ज्यावेळेला ह्याची तक्रार पंचायत समितीमध्ये केली त्यावेळी ते पंचायत समितीमध्ये एक साहेब होते, ते काय म्हणले आम्हाला, त्यांचं आहे हेच उत्तर आहे की गेली 20 वर्ष झालं चालू आहे, इथून पुढं पण चालत राहील. म्हणजे कसं चालत राहील की दुसऱ्याच्या नावावरती त्या टाक्या आहेत आणि ग्रामपंचायत नावावर त्या केलेल्या नाहीत. आणि आत्ताच्या नवीन टाक्या बांधल्यात त्याचीसुद्धा अवस्था तशी आहे, फक्त टाक्या अर्ध्या बांधल्यात, पायपा पुरलेत सगळीकडे, नळ काढल्यात आणि बिल काढून मोकळे झाल्यात. जर त्या सगळ्यांचं जर माप घेतलं किंवा त्या पायपांची क्वालिटी, त्या नळाची क्वालिटी, याला काहीतरी त्या शासनानं काहीतरी ठरवून दिले नियम आहेत, किंवा 5 मीटर पाईप त्या नळाला देणे, या लोकांनी तोंड बघून कनेक्शन दिलेत
काही लोकांचा इथंच पलीकडे कदममाळा आहे, तुम्ही जाऊन बघू शकताय. तिथनं पलीकडे त्यांना कनेक्शन सुद्धा दिलं नाही, पाईपलाईन टाकलेली नाही आहे. गावामध्ये गावाच्या शेजारी म्हणजे उशाला 72 MCFTचा तलाव आहे. 72 MCFTचा तलाव असताना या गावामध्ये गेल्या 2 महिन्यापूर्वी 8 दिवसातनं 2 वेळा पाणी येत होतं फक्त. ज्या गावच्या उशाला 72 MCFTचा तलाव आहे त्या गावची इतकी दयनीय अवस्था ह्या लोकांनी करून ठेवली. आणि याच गावाच्या तलावावरती कवटेमंकाळासारखं एवढ्या मोठ्या लोकसंख्येचं शहर पाणी पिते. म्हणजे पाणी प्यायची योजना त्यांनी काढली, त्यासाठी त्यांनी ती योजना चालू पण केली. त्या योजनेला आम्ही विरोध केलेला पहिल्यांदा. तर या गावकरी मंडळींनी त्यांच्याशी साठलोट करून ती योजना मंजूर करायला लावून त्यासाठी लागणारी ग्रामपंचायतची पत्रं त्यांनी दिली, ठराव त्यांनी दिले. आणि गावाला पाणी पाजायला पाहिजे होतं ते पाजलं नाही. मात्र कुठल्या तर बाहेर गावच्या पहिला कोणीही जर असलं, आपलं कुटुंब स्वतःचं असलं तर आपण आपल्या स्वतःच्या कुटुंबाचं पहिला बघतोय, त्यानंतर बाहेरचं गावचं बघतोय. यांनी पहिला गावचं बघायला पाहिजे, त्यानंतर बाहेरचं. आमचं असं मत नाही की कवटेमंकाळला पाणी देऊ नका, 100% द्या, पण आपले जर घरची जर तुम्ही हे ठेवणार असला तहानलेली, तर बाहेरच्याला पाणी देऊन तुम्ही घरच्यांना असं ठेवणार का? आणि ते जर काम तुम्ही आता बघितलं, त्या कामाची क्वालिटी बघितली, त्या पाण्याच्या टाक्यांची आता बांधकामं जाता येता तुम्हाला दिसतील, ती बघा तुम्ही. अत्यंत निकृष्ट दर्जाची बांधकामं केलेली आहेत. त्या पाण्याच्या टाक्या भरून या कनेक्शनमधनं प्रत्येक पाईपमध्ये पाणी येऊ शकणार नाही हे मी तुम्हाला स्टॅम्पवरती लिहून देतो, ॲफिडेविट घालून. ह्यांच्यासारखे खोटे ॲफिडेविट मी घालत नाही. मला शिक्षा लागली तर लागू दे. मी प्रत्येक नळाला ह्यांनी पाण्यावर दाखवायचं आणि माझ्याकडनं ते काय सांगतील ते बक्षीस घ्यायचं, हे मी तुम्हाला लिहून देतो. आता तुम्हाला पूर्ण खात्री आहे का की बाबा आमचंच पॅनल निवडून येईल? हो, 100%. मग निवडून आल्यानंतर तुम्ही आता जेवढी ग्वाही दिली आहे की आम्ही हे करू, आम्ही ते करू, महिलांसाठी हे करू, या सगळ्याची पूर्तता करणार का? 100% करणार. इथं आता आपण करोली या गावात आलो होतो. इथल्या ग्रामस्थांकडून काही माजी सदस्य आहेत, त्यांच्याकडून काही मतं जाणून घेतलेत. इथं माजी सदस्यांनी प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिथं अटकाव आणण्याचा प्रयत्न झाला. मुलींना इथं सुरक्षेचा अभाव आहे, त्यासोबतच महिलांना देखील इथं सुरक्षितता जाणवत नाही. असं ज्वलंत हे 10 वर्षांमध्ये चालू आहे. 10 वर्षांमध्ये गावचा कारभार हा शून्य झालेला आहे. जो काही घोडे नाचलेले आहेत ते फक्त कागदावरच नाचलेले आहेत. आणि पाण्याचं म्हणायला गेलं तर तलाव उशाला आणि कोरड घशाला अशा पद्धतीचं इथं वातावरण आहे. या सर्व वातावरणाचा परिणाम हा युवा पिढीवर झालेला आहे. युवा पिढी पूर्णतः व्यसनाच्या मागे लागलेली आहे आणि या व्यसनाधीन करून यांना सत्तेची लोक माज करतायत आणि यांचा वापर करून घेत आहेत, हे इथल्या लोकांच्याकडून आपल्याला जाणवतंय. कळकळीची लोकांची विनंती आपल्याला पाहायला मिळते. इथली दयनीय अवस्था आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळते. आणि आज युवा वर्ग त्यांच्यासोबतच महिला देखील आज या रणांगणात उतरलेल्या आहेत आणि त्यांनी स्पष्टपणे इशारा दिलाय की आता येईल सत्ता, ती फक्त आमचीच येईल, युवा पर्वचीच सत्ता येईल, असं त्यांनी ठामपणे निर्धार करून या रणांगणात उतरले आहेत.